कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ब्रह्मा मुरारी त्रिपुरान्तकारी भानु शशि भूमिसूतो बुधस्य गुरुश्च शुक्रश्च शनिराहु केतवः कुर्वन्ति सर्वे मम सुप्रभातम्। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये तळे विकेवर घासायचे, हळुवारपणे डोळ्यावर ठेवायचे, भजन म्हणायचं आहे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, संत गजानन महाराज की जय, सवसंतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। गण गण गणात बोते, 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 गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते। संत गजानन महाराज की संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केलासे विस्तार, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झालासे कळस। सालाबादप्रमाणे गजानन महाराजांचा प्रगट दिन आपल्या या ओहाळ परिवाराच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व संत सज्जनांच्या साक्षीनं मोठ्या आनंदामध्ये आणि भक्तिपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होत असतो। आणि या वैभवात सामील होण्यासाठी आपण सर्वजण अध्यात्मयात्री या ठिकाणी उपस्थित आहात।
दरवर्षी ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका किंवा काही अन्य विषयावर प्रवचन ऐकायला आपल्याला या ठिकाणी मिळतं. गेल्या वर्षी मी एक संकल्प केलेला होता की आपण काही संत चरित्र या ठिकाणी सांगावीत, आणि मला वाटतं मागच्या वर्षी मी संत बहिणाबाईंचं चरित्र सांगितलं. यावेळेला संत कान्होपात्रांचं चरित्र सांगणार आहे. हेतू असा आहे की आपल्या प्रवचनाला पुरुष वर्गापेक्षा महिला वर्गांची जास्त उपस्थिती असते, आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संत साहित्यामध्ये महिलांचं स्थानसुद्धा फार मोठं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहूनसुद्धा या महिलांनी आपल्या अध्यात्म विकासाचा मार्ग कसा सोपा करून घेतला याचं चिंतन होणं, याचं मनन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. मंडळी, मी गेल्या वर्षी आपल्याला सांगितलं, दरवर्षी सांगत असतो, दुर्लभे भारते जन्महा महाराष्ट्रे अतिदुर्लभः. भारतामध्ये जन्माला येणं ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये जन्माला येणं ही त्याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट आहे. देहू आळंदी परिसरामध्ये जन्माला येणं त्याहीपेक्षा भाग्याची गोष्ट आहे. आणि विकासनगर परिसरामध्ये आपलं वास्तव्य असणं ही महत्भाग्याची गोष्ट आहे. आपण सगळेजण भाग्यवान आहोत, कारण दरवर्षी एका दिवसासाठीच नाही तर अखंड 365 दिवस गजानन महाराजांचं वास्तव्य या परिसरामध्ये असतं, आणि दर्शनासाठी आपण नेहमी या ठिकाणी येत असतो, आणि म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचला पाया, उभारले देवालया, नामातयाचा किंकर, तेणे केला सविस्तार, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत, भजन करा सावकाश, तुका झालासे कळस. 750 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी एकतेचा, ममतेचा, समतेचा, प्रेमाचा विचार मांडला. तोच विचार नामदेव महाराजांनी पंजाबपर्यंत नेऊन पोचवला. गुरु ग्रंथसाहेबामध्ये नामदेव महाराजांचे 55 अभंग आहेत, नामदेवजी की मुखवाणी म्हणून. 14व्या शतकामध्ये नाथबाबांनी भागवतासारखा प्रचंड तत्वज्ञानाचा ग्रंथ लिहिला, आणि भरभक्कम अशा प्रकारचे खांब या मंदिराला उभे केले. 16व्या शतकामध्ये मंदिर पूर्ण झालं, आणि कळस होण्याचं भाग्य संतश्रेष्ठ जगद्गुरू प्रातस्मरणीय तुकाराम महाराजांना मिळालं. त्या परंपरेमध्ये आपण सगळेजण जन्माला आलेलो आहोत. आपली भूमी संतांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरू प्रातस्मरणीय तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली आपली ही भूमी आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी, त्यापासून काही अंतरावर आपण इथे राहतो. संत मोरया गोसावींच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली अशा प्रकारची ही भूमी, आणि विशेष म्हणजे छत्रपती शिवरायांच्या वास्तव्यानं आणि पवित्र झालेली अशा प्रकारची ही भूमी शूरांची आणि वीरांची भूमी आहे. आणि त्या भूमीत आपण जन्माला आलोत म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. मंडळी, संता या पृथ्वीतलावर येतात, आपणही येतो आणि भगवंतही येतात, पण तिन्हींचे मार्ग वेगवेगळे आहेत. भगवंताला आणावं लागतं, भगवंताला आणावं लागतं. संत स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. महाराजांचं जीवन आपण पाहतो, गजानन महाराजांचं स्वतःच्या इच्छेने प्रगट झाले. शेवटच्या उत्तरार्धात मी आपल्याला ते सांगणार आहे, कारण प्रगट दिन आहे म्हणजे तेही चिंतन थोडं आपल्याला करायचंच आहे. स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. आपल्याला मात्र यावंच लागतं, आपल्याला यावंच लागतं, कारण आपली जी कर्म असतात, आपलं जे प्रारब्ध असतं, त्या प्रारब्धानुसार पुन्हा 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 आपल्याला जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, अशा प्रकारची आपली अवस्था आहे. महाराजांनी मोठा सुंदर अभंग लिहिला. 12 अभंगामध्ये पहिलाच अभंग आहे, जन्माचे ते मुळं पाहिले शोधून, दुःखाची कारण जन्म घ्यावा. म्हणजे आपला जो जन्म असतो हे दुःखाचंच कारण आहे. आपल्याला यावंच लागतं, भगवंताला बाकी आणावं लागतं. ज्या ज्या वेळेला पृथ्वीतलावर अधर्म पसरतो, सज्जनांना त्रास होतो, दुष्टांचं फावतं, अशा वेळेला सज्जनांचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचं पारिपत्य करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी संभवामी युगे युगे पुन्हा पुन्हा अवतार घ्यावा लागतो. भगवंत 4थ्या अध्यायामध्ये सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम
परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. पुन्हा पुन्हा मला यावं लागतं धर्माची स्थापना करण्यासाठी. पण संतांचं मात्र असं नाही. संत एकतर प्रगट होतात किंवा ते स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. महाराजांना विचारलं, आपण आलात कुठून? महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी. पुन्हा कुठे जाणार? पुन्हा वैकुंठामध्ये जाणार. आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे, बोलिले जे ऋषी साच व्हावे वर्तावया, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरली जग. आडराणी जग भरलेलं आहे. संतांचा मार्ग दाखवण्यासाठी मी या ठिकाणी जन्माला आलो. उजळाया आलो वाटा खरे खोटे निवाडा. स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. एकनाथ महाराज आपलं जीवन त्यांना आता संपवायचं होतं, म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपल्याला आज आपलं जीवन सगळं संपवायचं आहे. मग विशिष्ट अवस्थेमध्ये ते बसले आणि आपलं जीवन त्यांनी संपवलं. मग नाथांचं प्रेत तिरडेवर बांधलं आणि अंत्ययात्रा निघाली. पैठणमध्ये छोटे छोटे बोळ आहेत. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गावं छोटी असतात, बोळ असे. त्या बोळाच्यामधून ते अंत्ययात्रा चाललेली होती. पहिल्यांदाच एक नववधू तिच्या सासरी चाललेली होती आणि त्याच वेळेला नाथांचं प्रेत आडवं गेलं. त्या मुलीचे आई वडील किंवा पाहुणे म्हणायला लागले, नाथांना काय आत्ताच वेळ मिळाला? मुलगी सासरी चालली आणि यांना काय आत्ता वेळ मिळाला? नाथांनी ऐकलं ते. नाथ म्हणाले, बाई माझा काही त्रास नको. नाथ तिरडीवर उठून बसले, पुन्हा आपल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी नाथांनी ठरवलं आता आपण जायचं. नेहमीप्रमाणे ध्यानावस्थेमध्ये बसलेले आहेत. पुन्हा देह त्यांचा संपला, प्रेतवत झाले, तिरडीवर झोपवलेलं आहे. अंत्ययात्रा निघालेली आहे. 4 भाऊबंद, ब्राह्मणच ते 4 भाऊबंद आपले त्यांनी खांदे दिलेले आहेत आणि अंत्ययात्रा निघाली. पण या खांदेकरांची चर्चा झाली. फार सनातन विचाराचा प्रचार करत होता, आमच्या विरुद्ध वागत होता, आम्हाला कर्मठ म्हणत होता, संस्कृत भाषेपेक्षा मराठी भाषेला जास्त महत्त्व दिलं. भावबंधांची काय गरज नव्हती त्यावेळेला, पण आता आमच्याच खांद्यावर जावं लागलं ना. नाथांनी ऐकलं, बाबांनो तुम्हाला काही त्रास नको. पुन्हा ते तिरडीवर उठून बसले. स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. तिसऱ्या दिवशी नाथांनी विचार केला की आपला त्रास कोणालाच नको, आणि म्हणून नाथ महाराज ते गोदावरी नदीकडे गेले, भगवंताचं नामस्मरण केलं आणि गोदावरी नदीमध्ये जाऊन त्यांनी जलसमाधी घेतले. मला सांगायचं होतं हे, संत स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्या इच्छेने जातात. महाराज आज 146 वर्ष झाले प्रगट झाले. महाराज प्रगट झाले. देवीदास पातुरकर यांच्या घरी धार्मिक विधी अन्नप्रसाद चाललेला आहे. शेगाव, त्याला पूर्वी शिवगाव म्हणायचे, शिव म्हणजे पवित्र, शिवगाव. या शिवगावामध्ये देवीदास पातुरकरांचा मोठा वाडा आणि ऋतू शांतीचा कार्यक्रम चाललेला आहे. पूर्वी असे जे काही आपल्याकडे 32 संस्कार आहेत, म्हणजे गर्भपूर्व संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत जे काही संस्कार असतात ते सगळे 32 संस्कार आहेत. आणि त्याच्यामध्ये लग्नविधी हा 16वा संस्कार आहे बरं का. त्यामुळे तो धोक्याचा असतो का, त्यामुळे धोक्याचा असतो. तर हा ऋतुशांत संस्कार चाललेला होता. विवाह संस्कार ज्याप्रमाणे आहे तसा ऋतुसंस्कार. आणि संस्काराचा ते कार्यक्रम चालला आहे. आता भोजनाचा प्रसंग आहे. सगळी माणसं जेवण वगैरे करतायत. अगदी 5 पक्वान्नाचं जेवण चाललेलं आहे. आणि जेवण झाल्यानंतर ज्यांनी जेवण केलं आहे ते लोक बाहेर पडत आहेत आणि त्यांची जी पात्र आहेत ती पात्र बाहेर रस्त्याच्या पलीकडच्या वेळेला टाकली जातात. त्याच वेळेला अगरवाल आणि दामोदरपंत हे दोघेजण चाललेले होते. त्यांनी एक दृश्य पाहिलं. बंकटलाल अगरवाल त्यांनी ते दृश्य पाहिलं की एक तरुणाबाण मुलगा अत्यंत तेज चेहऱ्यावर आहे आणि
तेजस्वी चेहरा आहे आणि त्या पत्रावळीच्या जवळ बलदंड अशा प्रकारचं शरीर आहे आणि त्या पत्रावळीच्या वर असलेली उष्टी शीतं सहज लेलेने खातायत. दोघेजण पाहत होते, दामोदरपंत कुलकर्णी आणि बंकटलाल अगरवाल दोघेजण पाहत होते. मनामध्ये विचार करतायत, भर दुपारची वेळ आहे, ऊन रंडणत आहे, पण हा तरुण मुलगा त्या ठिकाणी काही अन्नाला महाग आहे का? अन्नाला जर महाग असता तर त्यांनी कदाचित भिक्षा मागितली असती आणि देवीदास पातुरकर इतके सज्जनग्रस्त आहेत की ताट त्यांनी भरून दिलं असतं त्यांना. पण भुकेला तर दिसत नाही हा, पण ते अन्न जे खातोय ते सहज लेल्याने खातोय. मग त्यांनी विचारलं की तुम्हाला आणखीन काही अन्न हवंय का? नको म्हणून सांगितलं. बलंदर शरीर आहे, पाण्यासाठी एक भोपळा आहे, हातामध्ये चिलीम आहे, ती पण मातीची चिलीम, न भाजलेली, कुंभाराकडनं न भाजलेली. आणि हे विचार करतायत की असा हा तरुण कोण आहे. काही वेळ गेला आणि जे त्यांचं तृप्तीचा ढेकर दिल्यानंतर ते म्हणतायत की तुम्हाला काही पाणी वगैरे हवं आहे का? मग हे म्हणाले, दामोदरपंत कुलकर्णी घरात गेले पाणी आणण्यासाठी. पण त्याच वेळेला हा तरुण मुलगा तिथून उठला आणि पलीकडच्या बाजूला जनावरांना पाणी पिण्यासाठी जे काही भांडी ठेवलेली होती त्या भांड्यातलं पाणी घेतलं आणि गटागट पिऊन टाकलं. यांना मोठं नवल वाटलं की कुलकर्णी, दामोदरपंत कुलकर्णी तिथे आले आणि ते म्हणतात, अहो आम्ही थंडगार पाणी तुम्हाला दिलं असतं, वाळाने युक्त अशा प्रकारचं पाणी तुम्हाला दिलेलं असतं आणि तुम्ही त्या ठिकाणी असं पाणी का पिताय? त्यावेळेला त्यांनी जे उच्चार सांगितला, त्यांनी जे बोलणं केलं, पाणी तरी तोच आहे, ब्रह्म तरी तोच आहे, ब्रह्म हे सगळीकडे व्यापलेलं आहे. आणि हे सगळं तत्त्वज्ञान ऐकताना मात्र यांनी विचार केला की ही व्यक्ती सामान्य कोणी नाही आहे. आणि मग त्या व्यक्तीच्या शोधासाठी, म्हणजे त्यांना काही वेळ गेल्यामध्ये त्यांच्यावर काही बोलणार, तेवढ्यात ती व्यक्ती तिथून निघून गेली, ती काही परत दिसलीच नाही. तो दिवस होता शनिवारचा आणि माघ वद्य सप्तमी शनिवार असा हा दिवस होता. 23 फेब्रुवारी त्या दिवशी महाराज प्रगट झाले. 146 वर्ष पूर्ण झाले. महाराजांनी कितीतरी संसार फुलवले, कितीतरी लोकांनी भक्ती केली. एके ठिकाणी ते असं म्हणतात, गजानन विजय ग्रंथामध्ये कदाचित आपण सगळ्यांनी वाचलं असेल, मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मज लागे विसरू नका, मी आहे येथेची. म्हणजे सगळ्या संतांनी जो मार्ग सांगितला तोच महाराजांनी मार्ग सांगितला की मी इथंच आहे, भक्तीत अंतर करू नका, मी गेलो असं मनात ठेवू नका, मी आहे येथेची. साहेबांना विचारा ना, कितीतरी अनुभव आलेत. महाराजांचा प्रगट दिन असतो, एखादला शाळेतला मुलगा येतो, पाठीवर दप्तर असतं, मुलगा म्हणतो मला भूक लागली आहे, साहेब त्याला काहीतरी प्रसाद देण्यासाठी जातात, प्रसाद घेतो आणि पुन्हा मुलाला पाहायला जातो, मुलगा कुठे दिसत नाहीत. महाराज कोणत्या रूपाने येतील सांगता येत नाही. महाराज कोणत्या रूपाने येतील सांगता ही प्रत्यक्ष अनुभूती घेतलेली ही मंडळी आहेत. म्हणून हे सांगण्याचं मी धाडस केलं आहे. तेव्हा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, सगळ्या संतांनी हेच केलं आहे. भक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला. परितया पाशी पांडवा, मी हरपला युसावा, जेत नाम घोषू बरवा करती माझा. भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला की अर्जुना, ज्या ठिकाणी माझी भक्ती चालली असते ना, ज्या ठिकाणी माझा नामघोष चाललेला असतो ना, परितया पाशी पांडवा, मी हरपला युसावा, त्या ठिकाणी मी असतो. तसं महाराजसुद्धा म्हणतात, मी गेलो असे मानू नका, भक्तीचं अंतर करू नका, कदा लागी माझं विसरू नका, मी आहे इथेची. ते आपल्याजवळच आहेत. त्यांना मगाशी मी विचार आपल्याला सांगितला की संत आपल्याला ओळखता आला पाहिजे. पहिली गोष्ट, संत ओळखता आला पाहिजे. ओळखला तर त्याचं सानिध्य आपल्याला मिळालं पाहिजे.
आणि सानिध्य मिळालं तर तो कायमस्वरूपी आपल्याजवळ ठेवता आला पाहिजे. बंकटलाल अगरवाल आणि त्यावेळी पातुरकर वगैरे ही सगळी मंडळी आहेत, यांनी गजानन महाराजांना ओळखलंसुद्धा. ते त्यांच्या सानिध्यामध्ये सुद्धा राहिले. आणि आज जे आपण पाहतो 146 वर्षे पूर्ण झालीत, महाराजांची एवढी कीर्ती ही वाढत आहे. अनेक ठिकाणी मंदिरं उभी केली जातात. महाराज त्या ठिकाणी भक्तीच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत संसार सुखी करण्याचा, कारण आत्ता मी आपल्याला सांगितलं जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देहकष्टविती परोपकारे जगाच्या कल्याणासाठी आलेले असतात. आपण आज संत चरित्र पाहणार आहोत. एका संताचं चरित्र मला आज आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे. मागच्या वेळेला मी बहिणाबाईंचं चरित्र सांगितलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकापासून तर 16व्या शतकापर्यंत अनेक संत होऊन गेले. मी जो बहिणाबाईंचा पहिला अभंग घेतला, संत कृपा झाली इमारत फळा आली, बहिणाबाईंचा अभंग या. ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केल्यासे विस्तार, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत. आणि शेवटी बहिणाबाई म्हणतात, बहिणा म्हणे फडके ध्वजा, निरूपण केले ओझा. सामान्य कुटुंबामध्ये असणारी बहिणाबाई तुकाराम महाराजांच्या शिष्या. गेल्या वर्षी मी यांचं वर्णन आपल्याला सांगितलं. वयाच्या तिसऱ्या वर्षी लग्न झालं. नवरा मिळाला तो 30 वर्षाचा आणि तोही बीजवर. त्याच्यावर बहिणाबाईंनी संसार केला. आणि या संत मालिकेमध्ये बहिणाबाईंचं नाव घेतलं जातं. संत मुक्ताई ते बहिणाई, म्हणजे मुक्ताबाईंच्यापासून तर बहिणाबाईंच्यापर्यंत अनेक स्त्री संत होऊन गेल्या. ज्ञानोबा ते तुकोबा, ज्ञानेश्वर माऊलींच्यापासून तर तुकाराम महाराजांच्यापर्यंत आणि त्यांचे शिष्य संत निळोबा महाराजांच्यापर्यंत, म्हणजे 16व्या शतकापर्यंत अनेक संत होऊन गेले. या संतांनी आपल्याला सुखाचाच मार्ग सांगितलेला आहे. पण संतांची चरित्र आपण का ऐकायची? संतांची चरित्र आपण का वाचायची? संतांची चरित्र आपल्यावर मनावर संस्कार करतात. संतांची चरित्र आपल्याला भक्तीची वाट दाखवतात. संतांची चरित्र आपल्याला भोगवादी जीवनापासून जे शाश्वत जीवन आहे त्याचा मार्ग आपल्याला दाखवतात. कारण जे काही आपण जीवन आत्ता जगतो आहोत हे अशाश्वत जीवन आहे, भोगवादी जीवन आहे. त्याच्यामध्ये सुख, समाधान आणि शांती आपल्याला मिळत नाही. मोटार आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं काही आहे, पण आपण सुखी आहोत का? आपण आनंदी आहोत का? संतांच्या जीवनात असं नसतं. संतांच्याजवळ मोटार नाही, बंगला नाही, गाडी नाही, तरीसुद्धा संत म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया, सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षेममी देईन पांडुरंगा. काहीच नाही तरी आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. संत आपल्याला हे विचार सांगतात. आणि हरिपाठाच्या अभंगामध्ये सुद्धा ते सांगितलं आहे ना, असोनी संसारी. संतांनी आणखीन एक विषय सांगितलं आहे, संसारच करायला सांगितला, संसार सोडायला नाही सांगितला. सगळ्याच संतांनी संसार केला. तुकाराम महाराजांचा संसार जरी फाटका असला तरी नेटका होता. ज्ञानेश्वर माऊलींचा संसार तुमच्या आमच्यासारखा नव्हता, पण हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. समर्थ रामदासांचा संसार म्हणजे संपूर्ण भारतभर त्यांनी पदभ्रमण केलं आणि सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे, हा विचार संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी सांगितला. नाथांचा संसार म्हणजे सोन्याला सुगंध होता. प्रपंच कसा करावा हे संतांनी आपल्याला सांगितलं. संतांचा प्रपंच सुखाचा आणि आमचा मात्र आनंदाचा नाही. याचं कारण का? मी मागच्या वेळेला आपल्याला सांगितलं की संत प्रपंचामध्ये असतात पण असोनी नसावे. प्रपंचात असतात पण कमलपत्रवत, कमळाचं पान पाण्यामध्ये असतं पण पाण्याचा स्पर्श नसतो. कमळ चिखलात असतं पण चिखलाचा स्पर्श नसतो.
चिकूच्या बीसारखा असतो संतांचा प्रपंच, चिकूच्या बीसारखा. चिकू फोडा, बी बाहेर येते, किती निर्मळ, किती चकचकीत, घरात राहून घराचा स्पर्श नाही, असा संतांचा प्रपंच असतो. आमचा प्रपंच आंब्याच्या कोळीसारखा, पिळतोय 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 पिळतोय, रस कधी संपतच नाही. आमच्या महिला पुन्हा तांब्यावर पाणीच्या कोळीवर टाकतील, पण रस कोळीमधूनच काढतील. प्रपंच सुखाचा होईल का? सुखाचा नाही होणार प्रपंच. संत आपल्याला हे सांगतात. असो, संत मुक्ताई ते बहिणाई याच्यामध्ये अनेक संत होऊन गेल्या. त्यामध्ये संत कान्होपात्रा, मंगळवेढा नावाचं छोटंसं गाव. मंगळवेढा म्हणजे मांगल्यानं मंगल झालेलं अशा प्रकारचं गाव. जे पंढरपूरच्या जवळ आहे ते अमंगल असेल कसं? आणि या मंगळवेढ्यामध्ये अनेक संत होऊन गेले. या मंगळवेढ्याच्या मातीमध्ये भक्तीचे मळे फुलवले ते आमच्या चोखोबांनी. चोखोबांनी भक्ती एवढी केली, उस डोंगा परी रस नव्हे डोंगा, काय भुललासी वरली रंगा, नदी डोंगी परी जल नव्हे डोंगा, काय भुललासी वरली रंगा, कमान डोंग्या परी तीर नव्हे डोंगा, काय भुललासी वरली रंगा. आणि ते म्हणतात चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरली रंगा. अध्यात्मामध्ये भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा प्रकारचे चोखा मेळा मंगळवेढ्यामध्ये जन्माला आले. त्यांच्या पत्नी सोयराबाई, वेशीबाहेरचं जीवन जगणारी ही मंडळी, समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान नाही, कुठल्या विद्यापीठात गेलेले नाहीत, कुठं शिक्षण नाही. परंतु सोयराबाई जेव्हा अभंग लिहितात ना, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तो पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया. काय भावविश्व आहे, काय भक्ती आहे, सहज आपल्याला हे दिसून येतं. यांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेली अशा प्रकारची मंगळवेढ्याची भूमी. जे भुके वाचून तडपडतायत, अन्नान्न करतायत, दुष्काळ पडलेला आहे, अशा लोकांना आपल्या धान्याचं कोठार लुटून देणारे आणि पुन्हा बादशाच्या जवळ त्या धान्याच्या कोठाराची किंमत मोहरांच्या रूपाने खळखळा वाहणारे दामाशेटी हे मंगळवेढ्याचेच. आणि याच मंगळवेढा गावामध्ये श्यामा गणिका नावाची एक नर्तन करणारी अशा प्रकारची स्त्री होती. गणिकेचं जीवन ते कसं असणार? अगदी आत्ताच सांगितलं, वेशीबाहेरचं जीवन. कोणी यावं, रात्रीच्या वेळेला यावं, त्या शरीराचा उपभोग घ्यावा, त्यातून जे काही मिळेल त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करावा. जणू काही भगवंताने अनेक प्रकारची सुंदर रत्नं निर्माण केली आणि ही रत्नं भगवंताने अवकाशामध्ये ठेवली. कारण हे जे भौगोलिक जग आहे, या जगाच्या हातामध्ये अशा प्रकारची रत्नं पडू नयेत म्हणून सगळी त्यांनी आकाशात भगवंताने रत्नं ठेवली. पण चुकून एखादं रत्न खाली पडावं आणि ते कुठंतरी या भोगविलासी माणसांच्या जीवनामध्ये हातात यावं, असं कान्होपात्राचं जीवन होतं. कान्होपात्रा श्यामा गणिकेची मुलगी. आईचे संस्कार तिच्यावर लहानपणीच झाले. कशी जरी असली तरी ती आपली आई असते ना. जननी जन्मभूमिष्य स्वर्गादपि गरीयसी. जगात दोन गोष्टी अत्यंत प्रिय असतात, जननी आणि जन्मभूमी. जेव्हा राम रावण युद्ध संपलं त्यावेळेला लक्ष्मण म्हणतोय, प्रभू आपण कशाला परत अयोध्येला जायचं? कारण त्या ठिकाणी भरत आपल्यावर कसं वागेल, शत्रुघ्न आपल्यावर चांगलं वागेल का? आपली कैकेयी माता जिच्यामुळं आपल्याला 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास सोसावा लागला, ती आपल्यावर नीट वागेल का? कशाला आपण अयोध्येला जायचं? शिवाय ही जी लंका आहे रावणाची, ही लंका सगळी सोन्याची आहे, आपण इथेच राहूया. परंतु त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा अरे जरी लंका सोन्याची असली ना तरी जननी जन्मभूमिष्य स्वर्गादपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षाही प्रिय असतात.
स्वर्गापेक्षाही प्रिय असतात. एक वेळेला प्रत्येक शब्दाला उलट अर्थ शब्द आहे. सुविचार, कुविचार, सुपुत्र, कुपुत्र, पण कुमाता न जायते. आई कधीच वाईट नसते. आई कधीच वाईट नसते. भले ती कोणत्या का ठिकाणी तिचा रहिवास असेना. श्यामागणिका मंगळवेढ्यामध्ये राहते. लोकांचं मनोरंजन करण्यात, या भौगोलिक समाजाच्या वासना तृप्त करण्यामध्ये, गायन आणि नर्तन करण्यामध्ये, लोकांचं मन रिझवण्यामध्ये हिचं सगळं आयुष्य चाललं आहे. आणि तिच्या पोटी जन्माला आलेली ही कान्होपात्रा, लहानपणी तिचं नाव कान्हा असं ठेवलेलं होतं. कान्हा लहानची मोठी मोठी होत होती. ती बरेच वेळा आईला म्हणायची, आई अगं सगळ्या बायका मंदिरामध्ये जातात, तू का मला मंदिरात नेत नाहीस? तेव्हा आईने म्हणावं, अगं मंदिरामध्ये ज्या बायका जातात ना त्या थोरा मोठ्यांच्या बायका असतात, आपल्याला नाही तो अधिकार मंदिरात जायचा. कान्होपात्राने लगेच प्रश्न विचारावं, आई ती मोठी असते म्हणून काय झालं? त्या बायका मंदिरामध्ये जातात आणि आपल्याला नाही तो अधिकार का? आपण का नाही जायचं मंदिरात? परंतु ही श्यामा आपल्या मुलाला समजून कसं सांगणार? कारण त्यावेळेची समाज व्यवस्था, आता आपण सगळेजण 22व्या शतकामध्ये आहोत, 23व्या शतकामध्ये आहोत. आणि कान्होपात्राचा जीवनकाळ जो आहे हा साधारणपणे शके 1300, म्हणजे काही लोक म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींचे समकालीन आहे, पण वी का राजवाडे नावाचे इतिहासतज्ञ आहेत, ते म्हणतात की कान्होपात्राचा जन्मकाळ हा 15व्या शतकातला आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतरचं तिचं जीवन आहे. पण असं जरी असलं तरी आज 23वं शतक आहे. 14व्या शतकामध्ये किंवा 12व्या शतकामध्ये समाजातली परिस्थिती कशी असेल फक्त कल्पना करा, नुसती कल्पना करा. इतकंच नाही, 50 वर्षापूर्वीचं आपलं जीवन आठवा सगळ्यांनी. ग्रामीण भागातलं जीवन आठवा. स्पृश्य अस्पृश्यता, एक प्रकारचा जो वाद आहे लोकांच्या मधला, चातुर्वर्ण व्यवस्था, यामुळे समाज सगळा पोखरलेला होता. आणि त्यावेळेला तर अवस्था कशी असेल, आणि त्यावेळेला श्यामा गणिकेचं जीवन हे कसं असेल. आणि अशा स्थितीमध्ये जन्माला आलेली ही कान्होपात्रा लहानचे मोठे मोठे होते. अनेक प्रकारचे प्रश्न तिला भेडसावत आहेत. लहान मुलं कसा प्रश्न विचारतील, कुठे प्रश्न विचारतील सांगता येत नाहीत. मुलं फार हुशार असतात बरं का, मुलं फार हुशार असतात. कान्होपात्रा लहानपणी अशीच होते. अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये यायचे. लहान मुलं ज्या वेळेला आपल्याला प्रश्न विचारतात ना, त्या प्रश्नांची उत्तरं पण कधी कधी आपल्याला देता येत नाहीत. इतके प्रश्न असतात. शेवटी आपण म्हणतो गप्प बैस, तुला काही कळत नाही, गप्प बैस. रागवतो आपण मुलांना. पण तसं नाही बरं का. मुलं खूप हुशार असतात. त्यांच्या मनातले प्रश्न, त्यांच्या मनातल्या शंका, त्या सतत, आणि आपण त्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे बरं का, केलं पाहिजे. एक लहान मुलगा आहे, त्याच्या आईबरोबर गेला दवाखान्यामध्ये. डिलिव्हरी झाली होती तिच्या मैत्रिणीची, आणि म्हणून भेटायला गेली मुलाला घेऊन. आणि तिथे जेव्हा तो त्या रूममध्ये गेला त्यावेळेला त्या कॉटवर त्याने एक बाई पाहिली, पण 2 बाळं होती बरं का, आणि ती दोन्ही बाळं सारखीच होती. आता ही लहान मुलं काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही बरं का. त्याने लगेच प्रश्न विचारला आईला, आई अगं कॉटवर दोन्ही बाळं सारखीच कशी काय? तेव्हा आईने सांगितलं, अरे याला ट्विन असं म्हणतात, कारण तो मुलगा इंग्लिश मिडियममध्ये जात होता ना. पण ट्विनचा अर्थ काय समजणार मुलाला? तो म्हणाला, आई ट्विन म्हणजे काय गं? तेव्हा आता शुद्ध मराठी सांगितलं बरं का, याला जुळं असं म्हणतात. पण जुळंचा अर्थ त्याला काय समजणार? तो म्हणाला, आई जुळं म्हणजे काय गं? पुन्हा आईने सांगितलं याला ट्विन असं म्हणतात. पुन्हा मुलाने विचारलं, ट्विन म्हणजे काय गं? आईने सांगितलेलं जुळं असं म्हणतात. आता किती वेळ चालणार हे? न राहून मुलाला विचारलं, आई दवाखान्यात पण स्कीम आली का गं, एकावर एक फ्री? मुलं कान्होपात्रा पण तशीच होते बरं का. लहान लहान मुलं फार प्रश्न विचारतात, फार प्रश्न आपले नातवंड, आता आमचे नात इतके प्रश्न विचारून भेडसावून सोडते. एकाने मला प्रश्न विचारला होता घरी गेल्यावर. तो म्हणाला, अहो काका आम्ही कधी जरी डॉक्टरांच्या दवाखान्यात गेलो ना
तर तिची अशी अधिकची फुल्ली असते. डॉक्टरांच्या गाडीवर अधिकची फुल्ली असते, म्हणजे एक रेघ आडवी असते आणि एक रेघ उभी असते. का बरं असते? मी म्हणालो अजून नाही बाबा मला अशा प्रकारचा प्रश्न कोणी विचारला. तुला येईल का त्याचं उत्तर सांगतात? तो म्हणाला अहो काका किती उत्तर सोपं आहे याचं. म्हटलं सांग बरं तू, एक रेघ आडवी आणि एक रेघ उभी का असते? तो मला पटकन म्हणाला की डॉक्टरांच्या दवाखान्यात अधिकची फुल्ली असते, म्हणजे एक रेघ आडवी असते आणि एक उभी असते, एक रेघ उभी असते. याचं कारण पेशंट कायम आडवा असतो आणि डॉक्टर कायम उभा असतो. हसलात बरं वाटलं जरा. प्रवचन हसता हसतं झालं पाहिजे बरं का. आता ही उदाहरणं तुम्ही ऐकली असतील मागच्या वर्षी, पण मला माहिती आहे, पण तरी जरा हसावं. प्रवचन ऐकताना आनंद मिळावा. ए हृदयचे ते हृदय गेलं की सांगणारा आनंद होतो आणि तुम्हालाही आनंद, ऐकणारालाही आनंद होतो. असो, कान्होपात्रा खूप प्रश्न विचारत होती आईला, पण आई तिच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नव्हती. कान्होपात्रा ही मुळाचं दिसायला सुंदर, गौरवर्ण आहे, गुलाबासारखे गाल आहेत, चाफेकळीसारखं नाक आहे, डाळिंबासारखे दात आहेत आणि ते सुंदर स्वरूप. जसं जसं ती मोठी मोठी व्हायला लागली तशा तशा लोकांच्या नजरा तिकडे पडायला लागल्या. एकतर श्यामागडिका वेश्या आणि नर्तन काम करणारी, तिच्या पोटी जन्माला आलेली ही मुलगी. मनामध्ये ती विचार करायची, आईसुद्धा आता ही 8-10 वर्षाची आहे, आणखीन 5-10 वर्षानंतर ती 15-16 वर्षाची होईल. तिचं सौंदर्य अधिक खुलून खुलून राहील. श्रीमंताच्या नजरा तिच्याकडे पडत होत्या आणि मग कोण भाग्यवान असेल की त्याच्या पदरात हे रत्न पडेल, लोक विचार करायचे. शेवटी ते विचार करतात लोक, कुंपणावरची जरी वेला, कुंपणावरचं जर फुलं असलं तरी वाटेवरचं फुल आहे, कोणी तोडून नेणार? ते कोण बरं याला तोडणार? हिच्या जीवनात नेमकं काय घडणार? कान्होपात्रा विचार करत होती. एक दिवस ती आपल्या आईबरोबर, आता मोठी झाली होती, ती म्हणाली आई मी कीर्तनाला जाणार, मला एकदा ते देवाला पाहायचं आहे, मला त्या पांडुरंगाचं मंदिर पाहायचं आहे, मला त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे, तू मला घेऊन चल तिकडे. कीर्तन चाललेलं होतं. कीर्तनकार महाराजांनी सुंदर अशा प्रकारचं कथानक लावलेलं होतं. भगवान श्रीकृष्णांचा मुलगा प्रद्युम्न, कीर्तनकार कथा सांगत होते. कथा मोठी रंगात आली होती. ते सांगत होते भगवान श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आणि त्या प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध. अनिरुद्धाला एक मुलगा होता आणि अनिरुद्धाचं लग्न करायचं होतं. त्यावेळेला अनेक सुंदर सुंदर अशा प्रकारच्या युवती त्या ठिकाणी आलेल्या होत्या. पण त्याच्या जीवनामध्ये एक कीर्तनकारांनी पुढचा भाग सांगितला की बली नावाचा राक्षस आणि त्याचा मुलगा बाणासूर, बाणासुराची मुलगी उखा, म्हणजे हा जो विवाहाचा प्रसंग आहे मोठा सुंदर वर्णन केला आहे. तेव्हा त्या उखाचं लग्न कसं झालं, तिचं नाव उषा असं होतं, पण पुराणात तिचं नाव उखा सांगितलेलं आहे. तर एक दिवस ही उखा ही भगवान शंकर आणि पार्वती ह्या एकांतात बसलेले होते. त्यांच्या एकांतवासात क्रीडा चाललेल्या होत्या आणि चुकून या मुलीने ते पाहिलं आणि तिच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की असं सुख आपल्याला कधी मिळेल. ती उखा मनामध्ये विचार करते बरं का, असं सुख आपल्याला कधी मिळेल. आणि म्हणून भगवान शंकर आणि पार्वती एकत्र असताना पार्वती मातेने ते समजून घेतलं आणि पार्वती म्हणते अगं तुलासुद्धा हे सुख मिळेल. मुलगी म्हणते देवी माता मला हे सुख केव्हा मिळेल. तेव्हा पार्वती मातेने सांगितलं की वैशाख शुद्ध द्वितीयेला तुझ्या स्वप्नामध्ये जो तरुण येईल त्या तरुणाबरोबर तुझं लग्न होईल. ती आता त्याची कथा सांगत होते बरं का ते कीर्तनकार. ही कथा कान्होपात्रा ऐकत होती आणि मग
ती त्या दिवसाची वाट पाहत होती. शेवटी वैशाख शुद्ध द्वितीया त्या दिवशी रात्री तिला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये एक तरुण मुलगा आला. तो तरुण मुलगा रात्रभर तिच्या सहवासामध्ये राहिला, पण शेवटी स्वप्नच होतं ते. सकाळी उठल्यानंतर तिने ते स्वप्न आपल्या मैत्रिणीने सांगितलं. तिच्या राजाचा जो प्रधान होता त्याचं नाव कुभांड असं होतं आणि कुभांडाची मुलगी होती, तिचं नाव चित्ररेखा असं होतं. ती उत्तम चित्रकार होती आणि ती या उषाची मैत्रीण होती. उषाने तिला विचारलं की असं असं मला स्वप्न पडलं आणि पार्वती मातेने मला असं असं सांगितलेलं आहे, पण तो तरुण मला कधी भेटेल? तेव्हा जगामध्ये जे सुंदर तरुण आहेत त्या सुंदर तरुणांची चित्र तिने काढली आणि याच्यातला कोणता तरुण तुझ्या स्वप्नात आला होता ते सांग. कीर्तनकार महाराज ही सगळी कथा सांगतायत, कोणता तरुण आला होता ते सांग. आणि मग एक तरुण तिने ओळखला की हाच तरुण त्या दिवशी रात्रभर माझ्या सहवासात होता. आणि मग त्याचा शोध घेतला तर तो भगवान कृष्णाचा नातू अनिरुद्ध, प्रद्युम्नाचा मुलगा, त्याच्यावर पुढे लग्न झालं. लग्न सोहळा संपन्न झाला, कथाभाग इथे संपला. पण कान्होपात्र विचार करायला लागली की मी सुद्धा अशा प्रकारचं एक सुख उपभोगील की माझ्या जीवनामध्ये मी त्या सावळा परब्रह्म श्रीकृष्णाला वरेल. कारण तिच्यावर जे संस्कार झाले होते ते सगळे धार्मिक संस्कार होते. नामदेव महाराजांचे अभंग तिने ऐकले होते. परब्रह्म निष्कामतो हा गवळी या घरी, रांगता रांगत हरी हा येतो राजमंदिरी. फार सुंदर अशा प्रकारचे महाराजांचे अभंग तिने ऐकलेले होते. आणि मग तिने विचार केला. एक दिवस तिने भगवान कृष्णाची मूर्ती आणली आणि ती मूर्ती हेच आपलं सर्वस्व आहे आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा ती नित्य नियमाने करायला लागली. एक प्रकारचं भगवंताशी नातं तिचं जमलं. आता ती पूर्णपणे बदललेली होती. आई तिची विचार करत होती की आपल्या मुलीच्या वृत्ती सगळ्या वेगळ्या दिसत आहेत. आपला जो व्यवसाय आहे हा व्यवसाय हे पुढे चालवणार नाही हे नक्कीच. मग हिला काय करावं तिला एक समजत नव्हतं. थोडंसं लेखन वाचन आणि थोडंसं अभंग गायन वगैरे ही शिकली होती आपल्या आईच्या सानिध्यामुळं. आणि असंच ती आता वयाने वाढत 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 चाललेली होती. एक दिवस पुन्हा तिला आपल्या दरवाजाजवळ एक संतांची मांदियाळी पडून जाताना दिसली. मंगळवेढ्याला संतांचा पोहा चाललेला होता, दिंडी चाललेली होती. विठ्ठल 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 अशा प्रकारचा नामाचा गजर चाललेला होता. टाळ मृदुंगाच्या आवाजामध्ये सगळे लोक रंगून गेलेले होते. आणि त्यावेळेला या कान्होपात्राच्या कानावर ते आवाज आला. ती म्हणाली, आई हे लोक कुठे चाललेत? तेव्हा आईने सांगितलं, पंढरपूरचा पांडुरंग आहे ना, वारीची परंपरा आहे आणि हे सगळे लोक आता वारीला निघालेत, त्यांची ती दिंडी चालली आहे. ती म्हणाली, मला नाही या दिंडीला जाता येणार का? बघा सगळे विचार हे तिचे असे लहानपणापासूनच बदलत होते. शेवटी रांगोळ्या वगैरे सगळ्या काढलेल्या होत्या, सडा संमार्जन केलेलं होतं. दिंड्यांचा मुक्काम मंगळवेढ्याला त्या दिवशी होता. सकाळ झाली, पुन्हा हरिनामाचा गजर ऐकायला यायला लागला. आज हिने ठरवलं होतं की आपण यांच्यावर पंढरपूरला जायचं. एक विणेकरी महाराज होते. पांढरशुभ्र धोतर आहे, गळ्यात उपरणं आहे, पांढरा कुर्ता आहे, पांढरा फेटा बांधलेला आहे, कपाळाला गंध आहे, गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. आणि ही मुलगी तिथे गेली आणि खाली वाकून तिने गच्च पाय धरले. तिने नमस्कार केला त्यांना, पण तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत होते. ते पाण्याचे थेंब जेव्हा पायावर पाहिले त्यांनी, तेव्हा त्या बाबांनी विचारलं, मुली कोण तू? का रडतेस? दुःखी आहेस का? पाहण्यावरून तर असं वाटतंय की ही कोणीतरी श्रीमंत घरची मुलगी दिसते आणि ती दिसायला सुंदर होते. एक ऐश्वर्याचं तेज तिच्या चेहऱ्यावर होतं.
बाई तू अशी दुःखी का, तुझं लग्न वगैरे काही झालं आहे का, तू नेमकं कशामुळं रडतेस, तुझ्या दुःखाचं कारण तरी मला सांगशील का. तेव्हा तिने सगळी आपली हकीकत सांगितली आणि ती म्हणाली, बाबा मला तुमच्याबरोबर पंढरपूरला यायचं आहे, न्याल का तुम्ही पंढरपूरला. तेव्हा तो म्हणाला, का नाही नेणार, तो पांडुरंग सर्वांचा आहे, तो सर्वांना पतितांना पावन करून घेणार आहे, तुलासुद्धा तो घेऊन जाईल, येतेस आमच्याबरोबर. तिने लगेच धावत जाऊन आईला विचारलं. आईला काळजी पडली, एवढी तरुण मुलगी आणि त्या दिंडीमध्ये पाठवायची, कशी पाठवणार. शेवटी मुलीची काळजी ही आईला असतेच ना. काळजी करत होती, पण ती म्हणाली, आई माझ्यावर विश्वास ठेव, माझी काही काळजी करू नकोस, मी अगदी त्या लोकांच्याबरोबर जाईल, पांडुरंगाचं दर्शन घेईल आणि पुन्हा मी परत येईल. आईने परवानगी दिली आणि पुन्हा पंढरपूरच्या त्या वारीच्या वाटेवर सगळी मंडळी निघाली. वारीच्या वाटेवर जेव्हा मंडळी निघाली त्यावेळेला ते सुंदर सुंदर अशा प्रकारचे अभंग म्हणू लागले. आईने तिच्यावर चांगले संस्कार केलेले होते. बसा ना, इकडे बसलं तरी चालेल, बसा, असं मागून येऊन बसलं तरी चालेल या बाजूला. आईने तिच्यावर खूप चांगले संस्कार केलेले होते. त्या म्हाताऱ्या बायका नऊवारी साडी नेसलेल्या, डोक्यावर तुळशी आहे, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आहेत आणि त्या भजन म्हणत चाललेल्या होत्या. ही कानोपात्रा त्यांच्यामध्ये एवढी रंगून गेलेली होती का ती सुद्धा सुंदर सुंदर अशा प्रकारचं भजन त्यांच्याबरोबर म्हणत होती. आणि पांडुरंगाचं दर्शन तिला लांबूनच घडलं. यात्रा संपली आणि पुन्हा ती परत आलेली आहे. आल्यानंतर घडलेला प्रसंग अनुभव तिने आपल्या आईला सांगितला. आता ती पूर्णपणे बदललेली होती. तिने ज्ञानोबाचे अभंग ऐकले होते, आणखीन जनाबाईचे अभंग तिने ऐकले होते, अनेक अभंगाचे संस्कार तिच्यावर झालेले होते. पतित तू पावना म्हणविसे नारायणा, पतित पावन नावा ऐकुनी आलो मी द्वारी, पतित पावन नहोसी बोनी जातो माघारी. अनेक सुंदर सुंदर अभंग तिने सगळे ऐकलेले होते. तिचं मन आता पूर्णपणे पांडुरंगाचरणी लीन झालेलं होतं आणि ती पूर्णपणे बदललेली होती. आई म्हणाली एक दिवस तिला, अगं आता तू मोठी झालीस, किती दिवस हे करणार, माझ्याजवळ आज हे रूप आहे, काही दिवसांनी याचं निर्माल्य होणार, कोण आपल्याकडे येणार, आपल्या पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवणार, कसा सुटणार, तेव्हा तू सुद्धा हाच व्यवसाय कर, आई तिला सांगत होती. परंतु ती म्हणाली की आई, तो पांडुरंग आहे ना, सर्वांना पावन करून घेणार आहे, कशाला त्याची चिंता करायची, करता करवीचा सगळा तो आहे, त्याची चिंता आपण नाही करायची, पोटापाण्याची चिंता तो भगवंत करेल. तेव्हा तू जे म्हणतेस त्या मार्गाने काही केलं तरी मी जाणार नाही, माझा मार्ग जो आहे त्या मार्गानेच मी जाणार. रोज नियमितपणे मंदिरात जायचं, कीर्तनकारांची कीर्तन ऐकायची. एकदा सुंदर कीर्तन चाललेलं होतं, त्या ठिकाणी कीर्तनकार महाराजांनी अनेक प्रकारची उदाहरणं सांगितली. त्या ठिकाणी आजामेळ्याचा कसा उद्धार झाला, प्रल्हादाचा उद्धार भगवंतांनी कसा केला. भक्त हा भगवंतासाठी हा तारणार असतो. तरी झडझडो निवहिला निग, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. ज्ञानेश्वरीतली ओवी आज महाराजांनी चिंतनासाठी घेतलेली होती आणि त्या ओवीमधून ते सांगतायत की जीवनाचं सार्थक करायचं असेल तर भक्ती महत्त्वाची आहे, नामस्मरण महत्त्वाचं आहे. नामाचं महत्त्व तिला समजलं होतं आणि आता ती अखंड नामस्मरणात राहिलेली होती. कानोपात्रा दिवसेंदिवस पूर्णपणे बदलत चाललेली होती. आणि आजामेळ्याची कथा तिने ऐकली की आजामेळा ब्राह्मण, नास्तिक, वयाच्या 60व्या वर्षी त्याने दुसरं लग्न केलं, 4 मुलं झाली. शेवटचा मुलगा, त्याचं नाव त्याने नारायण असं ठेवलं.
शेवटच्या घटका मोजतोय तो आजामेळा, शेवटच्या घटका मोजतोय. मुलाला हाक मारू लागला, नारायणा नारायणा नारायणा. यमदूत न्यायला आले होते आणि विष्णूचे दूत पण न्यायला आले. नारायण हाक मारल्याबरोबर विष्णूचे दूतही न्यायला आले. नारायणाचे दूत तिथे असल्यानंतर यमदूत त्याला स्पर्श करू शकत नव्हते. यमदूतांचा आणि नारायणाच्या दूतांचा दोघांचा संवाद चालला. आजामेळा ते ऐकत होता आणि आजामेळा त्यांनी हे ऐकलं की नारायणाचे दूत म्हणतायत की यांनी नारायणाचं नाव घेतलं आहे, तुम्ही यांना नेऊ शकत नाही. यमदूत परत गेले आणि याला पुन्हा जीवन प्राप्त झालं. आणि मग या आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा आपल्याला इतकं चांगलं जीवन प्राप्त झालं. अखंड अशा प्रकारची भक्ती त्यांनी केली. म्हणजे एका नामस्मरणामुळं आपण तरुण जातो. वाल्याचा सुद्धा वाल्मिकी होतो. नामामध्ये एवढी मोठी ताकद आहे हे तिने ऐकलं होतं. महाराजांचा हरिपाठ तिने ऐकला होता. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधियल्या. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिवे वेगू करी. वेदशास्त्रोभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी. कानोपात्र शिकलेली नव्हती पण तिने निरूपणं ऐकली होती. तिने कीर्तनं ऐकली होती की श्रद्धेने जर आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर तेणे मुक्तिचारी साधियल्या. स्वरूपता समीपता सलोकता सायुज्यता चारी मुक्ती आपल्याला मिळून जातील. म्हणजे उभा क्षणभरी देवाच्या द्वारात क्षणभर उभा राहिला तर चारही मुक्ती मिळतात. पण हाही उच्च कोटीतला अनुभव तिने घेतला होता की क्षणभर म्हणजे थोडा वेळ नाही तर जीवनातला प्रत्येक क्षण नामस्मरणाने भरला पाहिजे. कारण हा क्षण माझ्या हातामध्ये आहे, पुढचा क्षण माझ्या हातात असेलच असं नाही. पुढचा क्षण माझ्या हातात असेलच असं नाही. पण आज माणसं बाकी फार वेगळी आहेत. घटिका गेली पळे गेली तासवाजे घडाना. जन्म गेला व्यर्थ वाया रामकार्य म्हणाना. सगळा जन्म जातो पण माणसाच्या तोंडातून नामस्मरण कधी येत नाही. प्रत्येक क्षणागणिक नामस्मरण आलं पाहिजे. प्रत्येक क्षणागणिक नामस्मरण आलं पाहिजे. श्वास श्वास पर नामले वृथा श्वासमतक होय. ना जाने उच्छ्वास का आव न होय न होय. कबीर महाराज असं म्हणतात, प्रत्येक श्वासागणिक नामस्मरण कर. हा श्वास माझ्या हातात आहे पण पुढचा श्वास माझ्या हातात असेलच असं नाही. यांनी काही सुंदर वर्णन केलं आहे गदी माडुलकरांनी. मीराबाईच्या तोंडी काही सुंदर पद घातलं आहे. नाही खरचली कवडी दमडी. नाही खरचली कवडी दमडी. नाही वेचिला दाम. बाई मी विकत घेतला श्याम. बाई मी विकत घेतला श्याम. कुणी म्हणे ही असेल चोरी. कुणा वाटते असे उधारी. कुणी म्हणे ही असेल चोरी. कुणा वाटते असे उधारी. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम. विकत घेतला श्याम. बाई मी विकत घेतला श्याम. मीराबाई असं म्हणते, मी एक दमडी पण खर्च केली नाही, एक कवडी पण खर्च केली नाही, पण मी विकत घेतला आहे. कोणाला वाटेल ही चोरी आहे, कोणाला वाटेल ही उधारी आहे, पण तसं पण नाही. मग मला तो विकत कसा घेता आला. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजियले हरिनाम. बाई मी विकत घेतला श्याम. प्रत्येक श्वासागणिक मी नामस्मरण केलं. दळिता कांडिता तुझं गाईना अनंता. भक्ती अशी असली पाहिजे. उठताना बसताना चालताना बोलताना जय गजानन जय गजानन जय गजानन. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आपला जो आवडता मंत्र आहे ना, तो आवडता मंत्र आपण म्हणा. भगवंताचं आपण नामस्मरण करा आणि त्या नामस्मरणानं आपलं जीवन आपल्याला पूर्ण करता. क्षणभरी जीवनातला प्रत्येक क्षण नामस्मरणाने भर. पुढे ते म्हणतात असोनी संसारी. संसाराचंच संसार सोडायला नाही सांगितला, पण जिभेला नामस्मरणाचा वेग दे. असोनी संसारी जिभे वेगू करी.
वेदशास्त्रो भारी बाह्या सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हे सगळं तिने ऐकलं होतं. मी आपल्याला एवढ्यासाठी हे सांगितलं. माऊलींचा हरिपाठ तिने ऐकला होता, माऊलींच्या ज्ञानेश्वरीची प्रवचने तिने ऐकली होती, आणि आता ती पूर्णपणे बदलली आहे. तिचं जीवनच बदललं आहे. तिला असं वाटलं की आपण आळंदीला जावं, त्या माऊलीचं दर्शन घ्यावं, आणि खरंच ती मजल दरमजल करत करत कान्होपात्रा आळंदीला आली. आळंदीला आल्यानंतर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. अभंग तिच्या तोंडातून बाहेर पडले. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, म्हणजे विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान काका, हे सगळं त्यांनी सुंदर भजनं दिली. कान्होपात्राने तिच्या मराठी साहित्यामध्ये फक्त 23 अभंग लिहिलेले, 23 अभंग. पण हे तिचे 23 अभंग अजरामर अशा प्रकारचे आहेत. नाटकामध्ये आपण ती भैरवी ऐकली असेल, पतित तू पावना पावना, पतित तू पावना, म्हणविसी नारायणा रे, म्हणविसी नारायणा. का ती भैरवी तुम्ही ऐकली असेल. म्हणजे या संतांचं वाङ्मय किती मोठं आहे. 23 अभंग लिहिलेत, पण मराठी साहित्यामध्ये एखाद्या मुकुटामध्ये शिरपेच शोभावा अशा प्रकारचे अभंग आहेत. कारण या अभंगामध्ये गेयता आहे, या अभंगामध्ये उत्कटता आहे, या अभंगामध्ये भाव आहे. आता कान्होपात्राचं जीवन इतकं व्यवस्थित चाललेलं होतं, पण गावामध्ये काही नतदृष्ट लोक असतात. आपल्याला 9 वाजेपर्यंत प्रवचन संपायचं आहे, कारण पुढे बराचसा भाग आहे. 15 मिनिटात मी प्रवचन संपवणार आहे. गावामध्ये काही नतद्रष्ट लोक असतात. राजाला काहीतरी खुश करावं म्हणून त्या मंगळवेढ्यातल्या एका माणसाने बिदरच्या बादशहापर्यंत निरोप पोचवला की बादशाह, आपल्याला एक सुंदर रत्न आपल्यासाठी देवाने जन्माला घातलं आहे, आणि ते मंगळवेढ्यामध्ये आहे. तिचं नाव कान्होपात्रा आहे. झालं, बिदरचा बादशाह, भोगवादी लोक, ते सत्ता सगळी त्यांच्या हातामध्ये. लगेच 4 नोकरांना पाठवलं. ते नोकर शोध काढीत काढीत श्यामागणिकेचं घर कोणतं आहे. लोकांनी सांगितलं हेच ते श्यामागणिकेचं घर. श्यामागणिकेला बाहेर बोलावलं आणि म्हणाले की बिदरच्या बादशाहांनी आपल्या मुलीला सेवा करायला दरबारात बोलवलं आहे. श्यामागणिकेला खूप आनंद झाला की आपल्या मुलीच्या जीवनाचं आता सगळं कल्याण होऊन जाणार. आपली मुलगी जेव्हा बिदरच्या बादशाहाच्या दरबारात सेवा करायला जाईल ना, कुठल्याच प्रकारची चिंता तिला राहणार नाही, तिचं सगळं कल्याण होऊन जाईल. परंतु कान्होपात्राचे विचार वेगळे होते. कान्होपात्रा म्हणते, आई, तुझ्या मनामध्ये जो विचार आहे तो विचार माझ्या मनातला नाही. हे सगळे भोगलेले लोक आहेत. या शरीराचा आस्वाद घेण्यासाठी लोक सगळे लांडग्या कोल्ह्यासारखे टपलेले आहेत. मला 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 नाही जायचं तिकडे. तेव्हा ते सरदार म्हणतायत, बऱ्या बोलाने आली तर ठीक, नाहीतर तुला ओढीत न्यावं लागेल. शेवटी राजसत्तेपुढे काही विलाज नसतो. त्याने सांगितलं, मी येते बिदरच्या बादशाहाकडं, त्यांची सेवा करायला येते, पण माझी एक अट मान्य करा. मग अट काय सांगितली तर मला फक्त एकदा पंढरपूरला जाऊ देत, पांडुरंगाचं दर्शन घेऊ देत. आणि मग ते सरदार जे पाठवलेले आहेत ते सरदार आणि ही पुढे चालली आहे. सरदार तिच्याबरोबर चाललेले आहेत. शेवटी ती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात आली. गाभाऱ्यामध्ये उभी राहिली. हातामध्ये विणा घेतलेला आहे. तो राजसुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकाळा लोपलिया, किंवा सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. ते पांडुरंगाचं दर्शन पाहिलं आणि मग
ती विणा घेतला आहे आणि विणा घेऊन ती सतत पांडुरंग 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 करते आणि पांडुरंगाचा धावा करते. हे आलेले सरदार मात्र ही कधी बाहेर येते दर्शन घेऊन आणि आपण हिला कधी घेऊन जातो आहे अशा प्रकारची घाई त्यांना झालेली होती. पण ही बाकी हिने मनामध्ये निश्चय केला आहे, आता त्या पांडुरंगासाठीच मी इथे आले आणि त्यानेच मला आपल्याशी करून घ्यावं, आपलं करून घ्यावं, हा एक विचार तिच्या मनामध्ये सारखा यायचा. आणि मग तिने जे अभंग लिहिले ते अभंग बाकी फार अगदी बोलके अशा प्रकारचे अभंग आहेत. ती त्यावेळेला म्हणते की व्याघ्राचे पाडस हरिणीचे पाडस व्याघ्रा धरी येले तैसे मज झाले पांडुरंगा. हरिणीचं पाडस असावं आणि एखाद्या वाघाने त्याच्यावर झडप घालावी, त्याची जशी अवस्था होते पांडुरंगा माझी तशी अवस्था झालेली आहे. काही कर पण मला तुझ्याशी तू एकरूप करून घे. तिच्या तोंडून अभंग बाहेर पडलेत. ती म्हणते पतित तू पावना म्हणसी आधी तरिका उपाधी भक्ता मागे. तू पतितांना पावन करून घेणार आहेस ना, मग भक्तांना अशा प्रकारची उपाधी का, त्यांच्या पाठीमागे अशा प्रकारचं संकट का. तुझे म्हणविता दुजे अंगसंग ओणेपणा सांग कोणाकडे. जर तुम्हाला तुझं करून घेतलं नाहीस तर उणे पण शेवटी तुलाच येईल, म्हणून तू मला आपलंसं करून घे. सिंहाचे भातुके जम्मुके पै नेता. काही दृष्टांत दिले आहे तिने. मला कधीकधी संत साहित्य ज्या वेळेला वाचतो ना मी, त्यावेळेला इतकं नवल वाटतं की हे जे संत सोयराबाई सांगितली, कान्होपात्रा सांगितली, जनाबाई सांगितली, ह्या स्त्री संत कुठेही शाळेमध्ये गेलेल्या नव्हत्या, विद्यापीठामध्ये कुठेही शिक्षण झालेलं नाही. पण काय उपमा आणि दृष्टांत त्यांनी दिलेले आहेत, काय उपमा दिल्यात, काही दृष्टांत दिलेत आणि केवढी मोठी क्रांती केली. जनाबाई तर आपल्या एका अभंगामध्ये म्हणते डोईचा पदर खांद्यावरी आला भरल्या बाजारी जाईन मी. हाती घेईल टाळ खांद्यावरी विणा मनगटावरी तुम्ही चुना घाला. म्हणजे जी स्त्रियांची समता आहे ना, स्त्री समता, ही जनाबाईंनी त्या काळात सांगितली. किती म्हणजे मी आता जनी म्हणे देवा झाले मी इसवा पंढरीच्या पेठी मांडिले पाल. मी आता भक्तीचं पाल या पंढरीच्या विसेवर मांडलेलं आहे आणि आता मी वेसवा झाले. जनी म्हणे देवा झाले मी वेसवा. मी आता तुझा सतत नाम तुझा गजर करत राहील. काही सुंदर दृष्टांत दिलेत. ही कान्होपात्रासुद्धा आपल्या अभंगामध्ये म्हणते सिंहाचे भातुके जंबुके पै नेता. ती म्हणते थोराची या माथी लाज वाटे. मग त्यावेळेला लाज वाटण्यासारखी ही परिस्थिती आहे. तेव्हा तू मला म्हणे कान्होपात्रा देहसमर्पणे करावा जतन ब्रीदासाठी. निदान आता तुझं ब्रीद तरी तू राख, तुझ्या ब्रीदासाठी तुझ्या नावासाठी तरी तू माझं रक्षण कर, असं ती पुन्हा पुन्हा म्हणते, देवाला आळवणी करते. रात्र झाली. पुजारी मनामध्ये विचार करतो आहे की रात्र झाली आहे. ही त्या खांबाला टेकून तशीच उभी राहिली आहे, सतत पांडुरंगाचं नामस्मरण करते. आता तरी पांडुरंग माझ्यासाठी येईल, मग तरी पांडुरंग माझ्यासाठी येईल. तो पुजाऱ्यांनी सांगितलं बाई आता थांबू नकोस तू, रात्रीची वेळ झाली, पण ती ऐकायला तयार नव्हती. शेवटी अष्टप्रहर संपलेले आहेत, पहाटेची वेळ आहे, सतत नामस्मरण चालू आहे, पांडुरंग 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 सारखा धावा चालू आहे. आणि अचानक कान्होपात्रा खाली कोसळली. जेव्हा पुजारी काकड आरतीच्या निमित्ताने आला त्यावेळेला पाहतोय तर काल ही भजन करणारी मुलगी ही पूर्णपणे या ठिकाणी कोसळली आणि ती मृत पावली. त्याला फार भीती वाटली. त्याने कोपऱ्यामध्ये खड्डा घेतला आणि त्या खड्ड्यामध्ये तिला समाधी दिली. कान्होपात्राला खड्ड्यामध्ये समाधी दिली. हे जे 4 लोक होते सरदार, ते वाट पाहत होते. संपूर्ण दिवस गेला, रात्र, ही काय येत नाही बाहेर, आणि म्हणून ते आतमध्ये गेले आणि त्या पुजाऱ्याला विचारतायत. पुजाऱ्यांनी सांगितलं भजन करता करता ती पांडुरंगाच्या ठिकाणी लीन झाली. पण त्यांचा कुठे विश्वास. ते म्हणाले की कुठे तू कुठेतरी गडप केलं असेल तिला, तू कुठेतरी तिला ठेवलेलं असेल. तेव्हा त्या पुजाऱ्याने ज्या ठिकाणी तिला समाधी दिली ती जागा ती दाखवली. तेव्हा त्याचा कुठं विश्वास बसला. आता ते घाबरले.
आणि आता ते म्हणाले पुजाऱ्यालाच आपण पकडून नेलं पाहिजे, आणि म्हणून त्यांनी पुजाऱ्याला धरलं आणि त्या दोन्ही पुजाऱ्यांना बेड्या घातल्या आणि बिदरच्या बादशाहाकडे ते घेऊन चालले. परंतु या पुजाऱ्यांना वाटलं की आता आपला शेवट ठरलेला आहे, आपल्याला फासावर दिलं जाणार, यात कुठल्याही प्रकारचा वाद शंका नाही, निर्विवाद आपले मृत्यू हा सत्य आहे. पण जाता जाता निदान पांडुरंगाचा प्रसाद तरी त्या बादशाहाला देऊया. आणि म्हणून त्यांनी ताटामध्ये पांडुरंगाचा प्रसाद बिदरच्या बादशाहाला देण्यासाठी दिला. तेव्हा तो प्रसाद घेऊन ती बिदरच्या बादशाहाकडे जेव्हा हे गेले, त्यावेळेला तो प्रसादाचा रुमाल काढला आणि त्या प्रसादामध्ये पुन्हा एक केस दिसला. केस दिसल्यानंतर तर मग याची तळपायाची अगं मस्तकाला गेली. इतका तो जोरात ओरडला, प्रसाद आणता मला हा, त्याच्यामध्ये केस आणले. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे पांडुरंगाचे केस आहेत, पाहायचं असेल तर खरं खोटं करण्यासाठी तुम्ही चला. बिदरचा बादशाह पंढरपूरला आला आणि पांडुरंगाचा जो सुवर्ण केस आहे तशाच प्रकारचा केस नेमका ताटामध्ये होता आणि एक प्रकारचा त्याला साक्षात्कार झाला. आणि आता बाकी त्याने हे सगळं मान्य केलं. आज जरी आपण पंढरपूरला गेलो तर दक्षिण महाद्वारामध्ये एक तरटीचं झाड आहे. तरटीचं झाड पाहिलं असेल आपल्या बहुतेक लोकांनी. ते तरटीचं झाड म्हणजे संत कान्होपात्राच्या समाधीचं ठिकाण आहे. असं कान्होपात्राचं जीवन. मुद्दा मी आपल्याला या प्रसंगी का सांगितलं तर मला हे सांगायचं आहे की मंडळी, जीवन आपलं खूप छान आहे, जीवन खूप सुंदर आहे, पण त्याला जर आपण भक्तीचं हृदय जोडलं तर किती आनंद होऊ शकतो. जीवनामध्ये भक्ती पाहिजे. त्या काळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहूनसुद्धा जनाबाईपासून तर कान्होपात्रापर्यंत भक्तीच्या माध्यमातून, नामस्मरणाच्या माध्यमातून आपल्या देहाचं सार्थक करून घेतलं. आज आपल्याला काय कमी आहे? चावी उघडली की लगेच नळातून पाणी खाली पडतं आहे, बटन दाबलं की लगेच लाईट लागते, नाही का? काय कमी आहे आपल्याकडे? मग आम्हाला आमच्या जीवनाचं हित का करता येऊ नये? भगवंताने देह काय परत परत दिला आहे का? एकदा आणि एकदाच देह मिळणार आहे आपल्याला, परत नाही मिळणार आपल्याला. 84 लक्ष योनीमधून फिरून आल्यानंतर कुठेतरी आपल्याला नरदेह प्राप्त झाला आहे आणि आपण त्या भगवंताचे लाडके आहेत. आणि किती काळजी घेतली, मी मागच्या वेळेलाही सांगितलं आहे, किती काळजी घेतली देवाने आपली. सगळे अवयव 2-2 दिलेत, 2 हात, एका हाताने काम करता आलं नाही, दुसऱ्या हाताने काम करता यावं. 2 पाय, एका पायाने चालता आलं नाही, दुसऱ्या पायाने चालता यावं. 2 डोळे, एका डोळ्याने पाहता आलं नाही, दुसऱ्या डोळ्याने पाहता यावं. सगळे अवयव 2-2, आतले पण अवयव 2-2 दिलेत, फुफ्फुसं 2 दिलीत, हृदयाचे भाग 2 दिलेत, मेंदू 2 दिलेत, लहान मेंदू मोठा मेंदू, आतडे 2 दिलीत, लहान आतडे मोठे आतडे. सगळ्यात महत्त्वाचा अवयव किडनी, त्यासुद्धा 2 दिल्यात. एक डॅमेज झाली तर दुसऱ्या किडनीने आपलं काम चालावं. सगळे अवयव 2-2, आतले अवयव 2-2, बाहेरचे अवयव 2-2, आतले अवयव 2-2, बाहेरचे अवयव 2-2. पण देवाने एक गोष्ट फार चांगली केली बरं का, तोंड मात्र एकच दिले. जर 2 तोंडं दिली असती ना तर एका तोंडाने सतत खात राहिला असता आणि दुसऱ्या तोंडाने सतत बोलत राहिला असता. म्हणून तर माऊलींनी सांगितले ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, गणगणात बोते, गणगणात बोते. जे आपल्या आवडीचं आहे, जे आपल्या आवडीचं आहे त्याचं नामस्मरण तुम्ही करा. आणि आपल्या देहाचं सार्थक आपल्याला कसं करता येईल याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. आज हा सत्संग आहे. दरवर्षी आपण या ठिकाणी येतो. वर्षातून एकदा तुमच्या सर्वांचं दर्शन मला घडतं. 15 वर्ष झाले, 15 वर्ष झाले आपण सातत्याने ऐकतो आहोत. खूप आनंद होतो या घरी आल्यानंतर, कारण हे भगवंताचं स्थान आहे. तिथे गेल्यानंतर पूजा जेव्हा पाहतो, केवढी वैभवात पूजा केली. सहज माझ्या मनामध्ये विचार आला, तुम्ही भगवंताला वैभवात ठेवता म्हणून भगवंत तुम्हालाही वैभवात ठेवतो, नाही का? हे वैभव त्यांना प्राप्त होतो. किती सत्संग जोडला आहे या लोकांनी, किती सत्संग जोडला आहे. लहान मोठा, गरीब श्रीमंत असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही या ठिकाणी. आणि संतांनी नेमकं हेच सांगितलं आहे. जीवनात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, संगत आणि पंगत. जाता तर एकच विचार सांगणार आणि थांबणार आहे. जीवनामध्ये संगत चांगली पाहिजे आणि जीवनामध्ये पंगत चांगली पाहिजे. संगत चुकली, आयुष्य चुकलं. पंगत चुकली, आयुष्य चुकलं. बघा, संगत केली
भीष्माचार्यांनी तर याच्याशी कौरवांशी शेवटी भीष्माचार्यांना शरपंजरी पाडावं लागलं 55 दिवस. संगत चुकली होती, पंगत केली कर्णाने या कौरवांच्या बरोबर. कर्णाला काय महत्त्व राहिले, संपूर्ण आयुष्य चुकलं. संगत चांगली करा, चांगल्या व्यक्तीबरोबर संगत केली. सजन को सजन मिले मिले गाने की बात, गधे को गधा मिले मिलते हे दो बुक्की और दो लात. सज्जनाला सज्जन मिळाले चांगल्याच गोष्टी ऐकायला मिळतात. इथे यानंतर सत्संग घडतो आणि म्हणून सत्संग चांगला पाहिजे. 1 मिनिटाचा दृष्टांत सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. 9 वाजले बरोबर. एक गाढव होतं, गाढव आणि एक वाघ होता. दोघांची मैत्री होती. आता वाघाची आणि गाढवाची मैत्री कधी असते का? पण हिसाबनीतीच्या गोष्टीत असते नाही का, आहे का? आपल्या शाळेमध्ये असते. हां, हिसाबनीतीत असते. एक गाढव आणि वाघ या दोघांची मैत्री. दोघेजण जंगलामध्ये गेले. जंगलात गेल्यानंतर ते इकडं तिकडं पाहायला लागले आणि तो गाढव असं म्हणतो, अरे बघ कसं निळं निळं गवत दिसतंय. तो म्हणला, अरे ते गवत निळं नाही आहे, ते गवत हिरवं आहे. झालं दोघांचं भांडण सुरू. एक म्हणतो हिरवं गवत आहे, एक म्हणतो निळं गवत आहे. भांडण न्यायचं कोणाकडे? आता जंगलचा राजा कोण? सिंह, नाही का? सिंहाकडे गेले. सिंहाला विचारलं, राजा असतो त्याला विचारलं. हा गाढव असं म्हणतो की त्या गवताचा रंग निळा आहे आणि मला असं वाटतं की त्या गवताचा रंग हिरवा आहे. मग आता तुम्ही सांगा बरं नेमकं काय बरोबर आहे, कोणाचं ते? तेव्हा सिंहाने लगेच निर्णय देऊन टाकला. गाढव म्हणतो तेच बरोबर आहे, पण तुला आता मी शिक्षा करणार आहे. आजपासून 6 महिने तू या जंगलामध्ये राहायचं नाही. तुला रिस्ट्रिकेट करून टाकलं. 6 महिने तू थांबायचं नाही. तो वाघ असं म्हणतो, महाराज तुम्ही जंगलचे राजे आहात, तेव्हा तुमचं सगळं मान्य करणं मला केलंच पाहिजे मान्य, कारण तुम्ही राजे आहात. पण आता खरं खरं सांगा, खरं खरं सांगा की त्या गवताचा रंग हिरवा आहे का निळा आहे? तर त्यांनी सांगितलं, अरे गवताचा रंग हिरवाच आहे. मग म्हणाला, माझं उत्तर तुम्ही चुकीचं का दिलं आणि मला शिक्षा का केली? तेव्हा त्यांनी सांगितलं, तुझं उत्तर चुकीचं आहे म्हणून मी तुला शिक्षा नाही केली. तुझं उत्तर चुकीचं आहे म्हणून मी तुला शिक्षा नाही केली. तुला मी शिक्षा एवढ्यासाठी केली की तू गाढवाशी मैत्री केलीस. संगत कोणाची असावी? चांगल्या माणसाची संगत असावी. चांगली संगत करा. आणि मी पहिल्यांदाच सांगितलं किती आपण भाग्यवान आहोत, भारतामध्ये जन्माला आलोत. अमेरिकेमध्ये नाही असं वातावरण दिसणार बरं. UK जा, नाही दिसणार. कॅलिफोर्नियामध्ये नाही दिसणार. आमचे यूट्यूबमधली प्रवचनं भारताच्या बाहेरचे लोक पण ऐकतात. माझे काही विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी, ते मला फोन करतात, सर इकडं नाही आम्हाला काही दिसतं असं, पण तुमचे विचार आम्हाला खूप ऐकायला छान छान मिळतात. आत्ताही सगळा कार्यक्रम आपला यूट्यूबवर आहे बरं का, आणि तुम्ही पाहायला मिळणार आहेत. गौरव सगळ्यांकडे कॅमेरा फिरवला ना एकदा? हां, सगळे आले पाहिजेत बरं का आपल्याकडे. खूप छान अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि मी माऊलींचरणी अशा प्रकारची प्रार्थना करेल की या संपूर्ण परिवाराला गजानन महाराजांनी सुख, समाधान, शांती, वैभव आहे असंच त्यांनी निर्माण करावं. आणि आपल्यालासुद्धा सगळ्यांचं त्यांचा आपल्याला लाभ व्हावा. देवाजवळ मी प्रार्थना करतो. सर्वे पिस्किना संतो, सर्वे संतो निरामया, सर्वे भद्राणी पश्यन्ति मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी थांबतो. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संत गजानन महाराज की जय. 2 मिनटं भजन करू महाराजांचं आणि मग काही सूचना सांगायची का? हां, सर्वांच्यासाठी महाप्रसादाची सोय केलेली आहे. प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण सगळ्यांनी म्हणा, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते. येतो का आवाज तुमचा? गण गण गणात बोत. किती अरे देवाने भगवंतानी टाळे. गण गण गणात बोते. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य यांचं आता भजन मोठ्या प्रमाणात होणार. प्रख्यात. गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोत. गजानन महाराज की जय. आता या ठिकाणी आणखीन एक सुवर्णयोग आहे आपल्या सगळ्यांसाठी, कारण या परिवाराच्या माध्यमातून दरवर्षी प्रगट दिन खूप आनंदाने आणि उत्साहाने आणि भक्तिपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला जातो. तेव्हा जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या गायनाचा आणि भजनाचा कार्यक्रम, त्याचा आस्वाद आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तेव्हा प्रसाद घेत असताना का होईना किंवा प्रसाद झाल्यानंतर आपण या ठिकाणी थांबावं आणि भजनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा, अशा प्रकारची परिवाराच्या वतीने मी आपणा सर्वांना प्रार्थना करतो. पसायदान होईल, कार्यक्रमाचं संपेल. सर्वांनी बरोबर पसायन म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तयास ती रती वाढो, भूता परस्परे गडो मैत्रजीवांचे आंचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात. वर्षतु सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन स्वैरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी, भजिजो आदी पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये, दृष्टादृष्ट विजय होवावीजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. हरी हरी. संत गजानन महाराज की जय.